नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केले का? तर सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टीमध्ये हिरकणीची गोष्ट आहे ना? हिरकणी हिरकणी कडा रायगडावर गेल्यावर आपण ऐकलेला आहे, पाहिलेला आहे तो हिरकणी बुरुज. त्याला ते नाव कसं पडलं ते आज आपण ह्या हिरकणीच्या गोष्टीतून पाहणार आहोत. चला पाहूयात हिरकणीची गोष्ट. ही गोष्ट ऐकायच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज, भाषण, निबंध, छान छान गोष्टी सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला पाहूयात हिरकणीची गोष्ट. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शूर योद्धा नव्हते, तर ते दयाळू, न्यायप्रिय आणि माणुसकी जपणारे राजा होते. त्यांच्या आयुष्यात अनेक घटना घडल्या त्या आजही आपल्याला प्रेरणा देतात. अशाच एका हृदयस्पर्शी घटनेत हिरकणी नावाच्या धाडसी आईची गोष्ट येते. ही गोष्ट आहे रायगड किल्ल्याची. रायगड हा शिवाजी महाराजांचा राजधानी किल्ला होता. उंच डोंगरावर बसलेला, चारही बाजूंनी खोल दऱ्यांनी वेढलेला असा हा किल्ला जिंकणे फार अवघड होते. किल्ल्याच्या कडा खूप उंच आणि धोकादायक होत्या. दिवसाच्या वेळेतही त्या कड्यावरून जाणे कठीण होते, तर रात्री तर ते अशक्यच वाटे. हिरकणी ही रायगडाजवळच्या एका गावातील गरीब महिला होती. रोज किल्ल्यावर येऊन लोकांच्या घरात काम करत असे. स्वयंपाक, साफसफाई अशी कामे करून ती आपल्या लहान बाळासाठी पैसे कमवत असे. हिरकणीला एक लहान ताने बाळ होते. ते बाळ घरी एकटेच असायचे, म्हणून ती कायम काळजीत असायची. एक दिवस हिरकणी कामासाठी नेहमीप्रमाणे रायगडावर आली होती. काम करताना तिला वेळेचे भान राहिले नाही. संध्याकाळ झाली, सूर्य मावळू लागला आणि किल्ल्याचे दरवाजे बंद करण्याची वेळ आली. त्या काळी किल्ल्याचे दरवाजे सूर्यास्तानंतर बंद केले जात आणि सकाळीच उघडले जात. हिरकणीला अचानक आठवण झाली की आज ती स्थिरा झाली आहे. तिच्या मनात एकच विचार आला, माझं बाळ. तिचं बाळ घरी उपाशी रडत असेल, घाबरले असेल. हा विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हता. हिरकणी धावत किल्ल्याच्या दरवाजाजवळ गेली, पण तोपर्यंत दरवाजे बंद झाले होते. खारेकऱ्यांनी तिला सांगितले, आता दरवाजे उघडता येणार नाहीत, सकाळीच तू जाऊ शकशील. पण हिरकणीचे मन मानायला तयार नव्हते. आईचे हृदय बाळासाठी काहीही करू शकते. ने पहारेकऱ्यांना विनवणी केली, पण नियम मोडता येत नव्हते. निराश हिरकणीने एक मोठा निर्णय घेतला. ती म्हणाली, मी किल्ल्याच्या कड्यावरून खाली जाईन. हे ऐकून सगळे घाबरले. कड्यावरून खाली जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. पण हिरकणीसाठी तिच्या बाळापेक्षा मोठे काहीच नव्हते. अंधार, वारा, खोलदरी कशाचीही तिला विचार राहिला नाही. हिरकणीने कड्याच्या दिशेने पावले टाकली. ती हळूहळू काळजीपूर्वक खाली उतरत होती. कड्यावर धरायला काटे, गवत, दगड होते. हातांना जखमा झाल्या, पाय घसरले, पण ती थांबली नाही. तिच्या मनात एकच शक्ती होती, आईचे प्रेम. खूप वेळानंतर जीव मुठीत धरून हिरकणी अखेर खाली पोहोचली. ती जिवंत होती. तिने देवाचे आभार मानले आणि धावत आपल्या बाळाकडे गेली. तिचे बाळ सुखरूप होते. हिरकणीने बाळाला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी तिला झालेल्या सगळ्या वेदना विसरून गेल्या. पण ही घटना इथेच थांबली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रायगडावर ही बातमी पसरली. हिरकणीने रात्री कड्यावरून उतरल्याचे शिवाजी महाराजांना कळले. महाराज हे ऐकून स्तब्ध झाले. एक साधी गरीब स्त्री केवळ आपल्या बाळासाठी एवढा मोठा धोका घेऊ शकते हे पाहून ते भारावून गेले. शिवाजी महाराजांनी हिरकणीला दरबारात बोलावले. हिरकणी घाबरत दरबारात आली.
तिला वाटले आपल्याकडून नियम मोडला गेला, कदाचित शिक्षा होईल. पण शिवाजी महाराजांनी तिला शिक्षा दिली नाही. उलट त्यांनी तिचे कौतुक केले. त्यांनी सांगितले, हिरकणी, तू नियम मोडला नाहीस, तू तर मातेच्या प्रेमाची ताकद दाखवलीस. महाराजांनी त्या कड्याजवळ संरक्षण भिंत बांधण्याचा आदेश दिला, जेणेकरून पुढे कोणीही असा धोका घेणार नाही. आजही त्या कड्याला हिरकणी कडा असे नाव आहे. हे नाव एका धाडसी आईच्या स्मरणार्थ ठेवले गेले. हिरकणीला महाराजांनी बक्षीस दिले आणि सन्मानाने निरोप दिला. ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? आईचे प्रेम किती महान असते हे ती दाखवते. शिवाजी महाराज किती दयाळू आणि न्यायप्रिय होते हे समजते. गरीब स्त्री, सामान्य माणूस सर्वांचा आदर करत होते. आजही हिरकणी कडा आपल्याला धैर्य, माया आणि माणुसकीची आठवण करून देतो. जय जिजाऊ, जय शिवाजी, जय भवानी. अशा प्रकारे हिरकणीची कथा गोष्ट संपलेली आहे. मुलांनो, तुम्हाला ही हिरकणीची गोष्ट आवडली का? ही गोष्ट जर आवडली असेल तर गोष्टीला जास्त शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.